नमो नमो नमः. नमो नमो नमः. नमः. त्यांना माझा आवाज येतोय? हो. मी आता रेकॉर्डिंग सॉरी मीटिंग शेअर करते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला स्क्रीन दिसते? हो. हो बाई. ठीक आहे. तर पहिल्या स्लाइडवर आपल्याला दोन जे पुस्तकं दिसत आहेत, ते ग्रंथ दिसत आहेत, ते ग्रंथ कोणी रचले आहेत? रामायण आहे ते वाल्मिकींनी रचलं आहे आणि महाभारत व्यासांनी. बरोबर. रामायण आणि महाभारत. वाल्मिकी ऋषी आणि व्यासांनी हे दोन्ही महाकाव्य रचलेली आहे. बरोबर. याचा परिचय आपल्याला असेलच. तर पुढील चित्रामध्ये तुम्हाला चित्र पाहून काय समजले? हे चित्र कशाचं आहे? पहिलं कोणता प्रसंग दिसतो तुम्हाला? रामायणातला आहे पहिला प्रसंग. राम सीता आहेत, लक्ष्मण दर्शन घेत आहेत, ऋषी आहेत आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये ते वनवासाला चाललेत असं वाटतंय. बरोबर. आणि दुसऱ्या चित्रातील व्यक्तींची नावे? राम, लक्ष्मण आणि बरोबर. तर पहिला जो प्रसंग आहे हा श्रीरामांच्या अं, अं, राज्याभिषेकाचा प्रसंग आहे. बरोबर. सर्व ऋषी तिथे आले आहेत आणि ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक होणार होता त्याच दिवशी काय झालं की सर्वांनाच कथा माहिती आहे. त्यांची जी आई आहे कैकेयी यांनी दोन वरदान मागून घेतले आणि त्या वरांमध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राजगादी मागण्यात आले. बरोबर. तर ज्या दिवशी ते राजा होणार होते त्याच दिवशी ते वनवासाला निघाले. पुढच्या स्लाइडवर पहिलं चित्र तुम्हाला कशाचं दिसतंय? रावण आहे, सीता आहे, बहुतेक सीतेचं हरण करतोय रावण बरोबर. आणि रामाची सेना वगैरे दिसते, युद्धासाठी निघालेले आहेत आणि बहुतेक सोन्याची लंका. आता या चित्रांवरून मला तुम्हाला ही कथा सांगायची आहे की जेव्हा ते वनवासाला निघाले तेव्हा ते पंचवटीला म्हणजे विविध जे ऋषी आहेत त्यांच्या दर्शनाचा त्यांनी उपक्रम चालू केला आणि त्याच अनुषंगाने ते पंचवटीला आले. सुवर्ण मृगाच्या मागे गेलेले असताना रामाच्या पश्चात रावणाने तिथे साधू वेशात सीतेचे हरण केले. बरोबर. हे पहिले चित्र आपल्याला सांगते. त्यानंतर सीतेच्या शोधासाठी हनुमंताने जेव्हा लंकेचा शोध लावला तेव्हा राम आणि रावण यांचे भीषण युद्ध झाले. तर या युद्धामध्ये श्रीरामांनी लंकेवर विजय प्राप्त केली. रावणाचा वध केला आणि लंकेवर काय केली? विजय प्राप्त केली. हे शेवटचं जे चित्र आहे ते कशाचं आहे? हे जे दिसत आहे तिसरं चित्र स्लाइडवर ते चित्र कशाचं आहे? लंका आहे सोन्याची, रावणाची. सोन्याची लंका आहे. जेव्हा श्रीरामांनी सोन्याच्या लंकेवर विजय प्राप्त केला तेव्हा सैनिकांनी सोन्याच्या लंकेचं वर्णन केलं. तर ते वर्णन ऐकून श्रीरामांच्या मुखातून जे उद्गार प्रगट झाले त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण सुक्ती सुद्धा या पाठातील एका श्लोकाचा काय करणार आहे? अभ्यास करणार आहोत. तर श्लोक मी म्हणते आणि माझ्या मागे कोणीतरी एक जणांनी माईक अनम्यूट करून माझ्या मागे म्हणायचं.
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. बरोबर, छान वाचन केलं आहे. त्यानंतर आपण श्लोकाचा अन्वय बघू. लक्ष्मण, स्वर्णमयी लंका अपि मे न रोचते, जननी च जन्मभूमी च स्वर्गात अपि गरीयसी. बघा इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. ते स्वर्गात जे आहे ते पंचमी विभक्तीमुळे तिथे तो आहे तो हलंत पाहिजे, तर तिथे ते चूक आहे, तर तुम्ही दुरुस्त करून घ्या. हा झाला त्याचा अन्वय. आता आपण शब्दार्थ बघूयात. अपि, अपि म्हणजे काय? जरी, जरी किंवा तरी सुद्धा. स्वर्णमयी, स्वर्णमयी सोन्याची किंवा सुवर्णांची बनलेली. आता लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, खाली मी व्याकरण दिलं आहे. अपि हे अव्यय आहे. स्वर्णमयी हे काय आहे? विशिष्ट नाम, विशेषण आहे. आणि प्रथमा विभक्ती एक वचनाचं रूप. स्वर्णमयी म्हणजे काय अर्थ बघितला आपण? सुवर्णाने बनलेली. लंका आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. लंका म्हणजे काय? रावणाचे राज्य, रावणाच्या राज्याचं नाव आहे. न म्हणजेच नाही, हे अव्यय आहे. मे म्हणजे मला, अस्मत् शब्दाचं काय आहे? चतुर्थी एक वचनाचं रूप आहे. मे सर्वनाम, त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय होतो? मला. लक्ष्मण, सगळ्यांना माहित आहे रामाचा धाकटा भाऊ कोण आहे? लक्ष्मण. रोचते, व्याकरण बघूयात. रुच धातू आणि आत्मनेय पदाचा लट लकारातील एक वचन, प्रथमा एक वचनाचं रूप. रोचते म्हणजे काय? आवडते किंवा पसंत पडते. त्यानंतर आपण दुसऱ्या ओळीचा अर्थ, दुसऱ्या चरणाचा अर्थ बघूया. जननी, कोण सांगेल जननी म्हणजे? आई. आई, बरोबर. जन्मभूमी, भूमी म्हणजे काय? मी, या शब्दाचा अर्थ सांगा. जमीन. बरोबर. जन्मभूमी म्हणजे ज्या भूमीत जन्म झाला आहे ती मातृभूमी. च म्हणजेच आणि. स्वर्गात, बघा पंचमी विभक्तीचं एक वचनाचं रूप आहे, त्याच्यामुळे अर्थ होईल स्वर्गापेक्षा. अपि म्हणजेच देखील. गरीयसी म्हणजे श्रेष्ठ किंवा अधिक महत्वाची. तर याचं व्याकरण बघूया. जननी इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रथमा एक वचनाचं रूप. जन्मभूमी सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे. प्रथमा एक वचन. जन्मभूमी म्हणजे जन्म झाला आहे ती भूमी. च हे काय आहे? अव्यय. तर एकत्रित आपण श्लोकाचा अर्थ बघूयात. श्लोकाचा अर्थ आहे, हे लक्ष्मणा. आता श्रीरामांनी जरी उद्गारला असेल तर लक्ष्मणाला उद्देशून हे हा जो श्लोक आहे तो उद्गारला आहे. त्यामुळे श्रीराम म्हणतात, हे लक्ष्मणा, संपूर्ण लंका जरी सोन्याची असली तरी सुद्धा ती मला आवडत नाही. का आवडत नाही? तर श्रीरामांना काय आवडते? जन्मभूमीपेक्षा जननी जन्मभूमीश्च. जननी म्हणजे काय? आई. आता विद्यार्थ्यांनो, स्लाइड वर तुम्हाला एकीकडे लंकेचं चित्र दिसते, बरोबर? आणि त्याच्या उजवीकडे कशाचं चित्र दिसत आहे? कोणीतरी उत्तर द्या. आईचं आहे आणि तिथं बाळ आहे. बरोबर, आई आहे आणि तिचं बाळ आहे. श्रीराम 14 वर्ष वनवासात असल्यामुळे, जरी ते वनवासात असले तरी ते त्यांच्या मातृभूमीला विसरले का? तर नाही, मातृभूमीला ते विसरले नाही. तर इथे स्वर्णमयी लंका, पूर्वीच्या काळी
राजे राजवाड्यांच्या राजांच्या ज्या पत्नी होत्या राणी, त्यांच्या गळ्यामध्ये सुवर्णाचे दागिने असायचे, त्यांची संपत्ती असायची. परंतु रावणाचं काय होतं, रावणाची संपूर्ण नगरी जी होती ही काय होती, सुवर्णाची होती. त्यामुळे किती मौल्यवान असेल. जर आपण लौकिक दृष्ट्या बघितलं तर किती ती महागडी असेल किंवा त्याचे किती महत्व असेल, बरोबर. परंतु तरीही श्रीरामांना मातृभूमी आणि त्यांची आई ही श्रेष्ठ वाटते. लंकेपेक्षाच नाही तर स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटते, असा या श्लोकाचा एकंदरीत अर्थ आपण बघितला आहे. तर यावर आधारित आपण प्रश्न बघूयात. तर विद्यार्थ्यांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे आपण एका ऍपचा वापर करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला जे स्लाइडवर प्रश्न दिसत आहे त्याचे उत्तर द्यायचं आहे. जननी या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? आई. आई, बरोबर, खूप छान. श्लोकातील जन्मभूमी या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे? जिथे जन्म झाला ती भूमी. बरोबर, जिथे जन्म झाला आहे ती भूमी म्हणजे काय असते? जन्मभूमी असते. श्लोकानुसार सोन्याची असूनही रामाला कोणती नगरी आवडत नाही? लंका. अगदी बरोबर, खूप छान उत्तर दिलेस इंद्रजा. सोन्याची असूनही रामाला लंका नगरी ही आवडत नाही. त्यानंतर श्लोकातील स्वर्गादपि गरीयसी या वाक्यांशाचा अर्थ काय आहे? स्वर्गादपि गरीयसी, कोण उत्तर देईल? स्वर्गापेक्षा श्रेष्ठ. बरोबर, श्लोकात स्वर्गादपि गरीयसी या वाक्यांशाचा अर्थ आहे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ. त्यानंतर दिलेला श्लोक पूर्ण करा. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च डॅश डॅश गरीयसी. स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गादपि गरीयसी. खूप छान, सर्वांनीच उत्तर दिलं आहे, सर्वांचं लक्ष आहे. या श्लोकात आई आणि मातृभूमीला कशापेक्षा श्रेष्ठ मानले आहे? लंकेपेक्षा. बरोबर, उत्तर बरोबर आहे. परंतु अजून एक शब्द आहे, कोणाला आठवतो का? मी सांगते, आई आणि मातृभूमीला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानले आहे. वरचा जो प्रश्न आहे आपला त्यामध्ये दिला आहे, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी म्हणजे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. त्यानंतर श्लोकातील स्वर्णमयी या शब्दाचा अर्थ काय आहे? सोन्याची. बरोबर, खूप छान. श्लोकातील न मे रोचते या संस्कृत वाक्यांशाचा मराठीत अर्थ काय होतो? मला नाही आवडत. अगदी छान, खूपच छान उत्तर दिलं इंद्रजा. तुझं सगळ्यात लक्ष होतं असं मी म्हणू शकते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण आता प्रश्न बघितले आहेत, परंतु तुम्हाला एक गृहपाठ देते. तर या संपूर्ण श्लोकाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये लिहून आणायचा आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण हा जो श्लोक बघितला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि पुढील श्लोक पुढच्या पाठामध्ये पाहूया.